करिश्मा पाटील माझं यूट्यूबला चॅनल आहे, तर त्याच्यावर मी फक्त मेकअपचाच व्हिडिओ पोस्ट करते. तर आज ब्लॉग बनवायचं ठरवलं आहे. हा माझा भाऊ, त्याने मला सजेस्ट केलं आहे. तुम्ही प्लीज आम्हाला सपोर्ट करा. आमचा पहिला ब्लॉग आहे. आम्ही सर्व आज चाललो आहे आईमाऊलीच्या दर्शनाला. तर व्हिडिओ पूर्ण बघा, मजा येणार आहे. आज सगळे आलेले आहेत. तुमचा खारबावचा डॉन आलेला आहे खारबावरून. मी काय सांगतो, बोला ना. आता आपण कुठून जायचं? आता आपण जाणार आहोत वालीमधून निघणार आम्ही इथून वसईवाडा. वसईवाड्याशी मेन हायवे पकडून आम्ही आणि डायरेक्ट तेजू बघत, हा तेजस बघत चाललो आम्ही. मस्त जाम पिऊ आयला तर नाही, जाम मजा करू. आता कोणता गाणी आता फेमस करू. खूप दिवसानंतर आम्ही सगळे चाललेलो आहोत. अजून एक जिम्मेदारी बसमध्ये बसले वाटते. ही आर्या गणेश भगत, आविरा पायगावकर. काय म्हणणं, ही पांजूची पहिला आल्यापासून कितीची बोट पकडले? 5ची बोट पकडली आहे मॅडम. 200 रुपये एक्स्ट्रा देऊन स्पेशल बोट करून आलेले आहे. तरी तिचा घाय झाले, कधी असं झालंय तिला जातो असं झाले तिला. बघितलेच तुम्ही आमची मंडळी. आता बघूया आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत. बघूया पुढे काय होते मजा. आणि हा आमचा गाव आहे वालीवचा. आर्या आहे. करिश्मा वहिनी आलेली आहे. पहिली हजेरी, पहिली सीट. स्मरणिका आपल्यांचा गोंगाट नुसता. ही माझी फ्रेंड आहे, नारंगी विरारवरून आले खास आमच्या गँगमध्ये. आता बघू तिला कसं वाटतं, तुला आमच्या गँगमध्ये येऊन. तर आम्ही आता निघालेत. हर हर महादेव. बिचारे सगळ्यांचं ब्रेकअप झालं, रडताना नसते. ट्रॅफिक आणि पावसातून आम्ही आता आमचं फर्स्ट लोकेशन महाडच्या गणपतीला पोचलेलो आहोत. हाय गाईज, दुपारचे 12 वाजल्यात आणि आम्ही आता ट्रॅफिकमधून पोचलोय महाडच्या गणपतीला. एकदम जोरदार चालू आहे आणि गर्दी पण खूप आहे. अष्टविनायक मधला महाडचा एक गणपती बाप्पा, त्याच्या चरणाशी डोकं ठेवून दर्शन घ्यायला भेटते. नक्कीच तुम्ही तिकडे जा, खूप मस्त वाटते. आणि गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर अजून एक सुखाचा क्षण म्हणजे हा ब्रास बँड. दुपारचे 12:30 वाजलेले आणि जाम भूक लागलेली. आणि बाप्पाने आमची हाक ऐकली. तिकडच्या महाराजांनी सांगितलं इथे भंडारा असते, जेवून घ्या. तर आम्ही तिकडे जेवलो आणि जेवण पण खूप चांगलं मस्त होतं आणि व्यवस्थाही खूप चांगली होती. आणि आजी खूप प्रेमळ होती आणि माणसं पण तिकडची. आमचा ग्रुप आहे आणि आम्ही आता बाप्पाचं दर्शन घेऊन पुढच्या लोकेशनला निघाल्यात, म्हणजेच आईमाऊलीच्या दर्शनाला एकविरेला.
डोंगर घाट कारल्याला सजलायो खानदानाला शेवटी निदाण्याचा वास माझे आईचे धन हाय गो. तर तुम्ही बघितलेला असेल पाऊस खूप जोरदार होता. त्यानंतर आपण पोचलेलो आहोत एकविरेला. आम्ही खूप ट्राय केलं का आम्हाला पूलवालाच बंगला पाहिजे, पण तो काय भेटलाच नाही लास्ट मोमेंटपर्यंत. तर इकडे बघा भेटलाय आम्हाला नॅचरल पूल. फक्त चिकलन लोला पण करत आहे. चिकनला काय केले का बायका बघा ग. आणि आमची अविरा ही आमची मोठी दीदी आहे आणि आज टमॅटो कापते. बघा काम धंदा नाही. ही आहे धनश्री दीदी. बेस्ट झाले आतापर्यंत. पुढे काय होत संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि लोक सगळे चिकन फ्राय करायला बसलेत. बघू आता हे जड्याला तर नुसती सिरीज दिसते. हाय सिरी हाय सिरी. हलद्याच ना इशूदादा ना बेबो वडा काढायला बसले. हे बघ कशी उडून पडलेली आहे बघ. यो कवटाचं बघ काय करते हे बघ. दाखव ते इथे दाखव. त्याच्याशी लेग पीस बनते तो. हा. पण याच्यातला भाव दीपेश पाटील बघा. इथं बघा वैष्णवी दाखव. वैष्णवी चिकन बोलते. इकडे आपलं चिकन फ्राय करायला लावले बेबो भगतनी. हे मागे बोलतो हे बघा इकडे पण. आणि हे बघा दुखी आत्मा काय करत आहो आणि लोक पण. तर जेवण झाल्यानंतर सगळी नाचायला उडून पडले. सगळी नाचत आहे. वेडावले सगळी. नाचून नाचून आम्ही खूप थकलो. आता आम्ही अंताक्षरी खेळायला बसलो. आम्ही 3 पार्ट केलेले. शेट लोका आणि भिकमांगी लोका आणि लुख्खी लोका असे ग्रुपची नावं ठेवलेली. तर हा आहे आमचा अमेरिकेचा सिंगर दक्ष घरत. वरती बसून सगळी झोपायला चाललेली. पण नंतरला आम्ही खाली गेलो तर खाली DJ होता. आम्ही जाम नाचलो जाम. हल्दी असू द्या नाही तर पार्टी काही पण जा वसईकर वाजणारच.
मज्जा करून आम्ही झोपलोच नाही आणि सकाळी 6 वाजता आईमाऊलीच्या दर्शनाला निघालो. मनाला मोहवतई ग माऊले मनाला मोहवतई देऊली चमचमतय ग आई तुझा देऊली चमचमतय. जाम पाऊस पडत होता न जाम धबधबा पण वाहत होता न धुकं तर एवढं पडलेलं. पाणी बघा केवढा भरलाय. हे धुकं पडले. मस्त वाटत होतं एकदम. फायनली आम्ही पोचलेलो आहोत. एवढ्या दिवस ओढ लागलेली आईच्या भेटीसाठी आणि आज ती पूर्ण झाली. आमच्या आगरी कोल्यांचा स्वर्ग. खूप मोठी लाईन होती आणि आता आरती सुरू होणार आहे. तर मी कशी दिसते नक्की सांगा. आता आम्ही पोचलोत आईमाऊलीच्या दरबारी आणि हा सुखाचा क्षण आणि हे आईमाऊलीचं सुंदर रूप बघून डोळ्यात पाणी येते. थकलेली येऊन झोपलेत मस्त. मी सगळ्यांसाठी बिर्याणी बनवलेली आणि ती सगळ्यांना जाम आवडली आणि आम्ही जेवून घरी निघालो. मावशीला झाले घाय. पांजूला राहते ती तिची बोट चालले. आम्ही फूड मॉलला उतरून लेट केला 1.5 तास म्हणून ती भडकली आमच्यावर. इकडे ठाण्याला पोहोचलो आहे. तर आता बघा ही लोक पूर्णी मजा चालू आहे इकडे. तर फ्रेंड्स, कसा वाटला हा माझा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आईमाऊलीचा उदो उदो.